ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। श्री चैतन्य महाप्रभू की जय हो। श्री शिला प्रभुपाद की जय हो। आता आपण आजच्या अध्यायाला सुरुवात करूया। मग आजच्या अध्यायाचं नाव काय आहे तर गुणत्रय विभाग योग म्हणजेच काय की प्रकृतीचे 3 गुण। मग आता या 14व्या अध्यायामध्ये आपण प्रकृतीचे 3 गुण कोणते आहेत हे अभ्यासणार आहेत। मग याला त्रय का म्हणलंय तर त्रयी म्हणजे संस्कृत मध्ये याचा अर्थ 3 म्हणून गुणत्रयी म्हणजे हे 3 गुण आहेत। आणि मग हे ह्याच्यामुळे आपण कसे भौतिक प्रकृतीमध्ये एक बद्ध जीव म्हणून कार्य करतो आणि असं देखील बद्ध जीव म्हणून आपण कार्य करत असताना आपण कसं यापासून मुक्त व्हायचं आणि कसं भक्ती मार्गावर आपण स्थित व्हायचं आणि भगवंतांशी जोडलं जायचं। मग हे सगळं आपण 14व्या अध्यायात शिकणार आहोत। म्हणून ह्याला काय म्हटलंय गुणत्रय विभाग योग। विभाग म्हणजे हे 3 प्रकार आहेत तर त्याला विभाग असं म्हटलंय। आता आपण पुढची स्लाइड बघूया। हा मग आपण काल अभ्यासलं होतं की आपण कोण आहोत तर शरीर नसून आत्मा आहोत हे ज्ञान आपल्याला मिळणं आवश्यक आहे। मग हे ज्ञान कोणामुळे मिळतं आपण तर जेव्हा आपण भक्ती मार्गावर आपली पावलं टाकायला लागतो प्रत्येक कर्म भक्तियुक्त करायला लागतो त्यावेळेला काय होतं की आपल्याला हे ज्ञान होतं की आपण हे शरीर नसून कोण आहोत तर आत्मा आहोत। मग आपलं शरीर कसं आहे तर स्थूल शरीर म्हणजे ते अवयव इंद्रिय हाड मांस पेशी यांनी बनलेलं आहे। मग त्याला म्हणायचं स्थूल शरीर। मग दुसरं शरीर कसं आहे सूक्ष्म किंवा ज्याला सटल बॉडी। मग ते कशामुळे बनलंय तर आपली मन बुद्धी आणखी आपला अहंकार यांचं बनलेलं आहे। मग हे सुद्धा भौतिकच आहे। स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर हे भौतिकच आहे। आणि मग आपलं जो आत्मा आहे तो ह्यांच्याही पलीकडे आहे आणि तो कसा आहे तर आध्यात्मिक आहे। म्हणजे काय आपण जीवात्मक अंश आहोत श्रीकृष्णांचे आणि ह्यामुळे आपला जो आत्मा आहे तो आध्यात्मिक आहे। मग आपला जो आत्मा आहे तो या ग्रॉस बॉडी म्हणजे स्थूल शरीराने आणि सूक्ष्म शरीर म्हणजे सप्तल बॉडी तर ह्यांच्या आवरणाने आच्छादलेला असतो। आणि मग अशा प्रकारे आपला जो जीवात्मा आहे त्याला आपण काल अभ्यासलं की हा क्षेत्रज आहे आणि आपलं जे शरीर आहे ते क्षेत्र आहे। आणि परमक्षेत्रज कोण होता तर भगवान श्रीकृष्ण आहेत। म्हणून काय की क्षेत्र दोन्ही आहेत आपल्या आत्म्यामध्ये पण श्रीकृष्णांचे अंश असल्यामुळे ते आहे आणि आपल्या हृदयामध्ये परमात्मा स्वरूपात ते स्थित आहेत म्हणून ते परम क्षेत्रज्ञ म्हणजे काय की श्रीकृष्ण क्षेत्रज्ञ आहेत। मग आपण हे अभ्यासलं सगळं तर हे ज्ञान मिळणं म्हणजे ज्ञान होणं असं आहे की मी शरीर नसून आत्मा आहे। मग हे आपण समजून घेतलं काल। आता आपण पुढे बघू।
आता ती पुढची slide. हा, मग काल आपण रथाचं उदाहरण घेतलं की आपलं हे जे सगळं शरीर आहे, हे स्थूल शरीर म्हणायचं ह्याला, की सगळे अवयव इंद्रिय यांनी बनलंय. तर ह्याच्यामध्ये हाडं आहेत, पेशी आहेत, त्यानंतर अवयव आहेत, तर ह्याला रथाची उपमा दिली आहे. आणि मग ह्याची जी इंद्रिय आहेत, म्हणजे आपण 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय बघितली आणि त्यांचे 5 विषय बघितले. तर हे म्हणजे काय आहेत, तर 5 घोडे आहेत. आणि माताजी, हा, मला स्क्रीन म्हणजे स्क्रीन स्लाइड दिसत नाहीये. हो का? थोडस रेंज मध्ये येशील, इकडे सगळ्यांना दिसतीये? थोडं नेट इश्यू नाही ना, पाहशील का तू? कारण मला इथे दिसतीये आणि बहुतेक सगळ्यांना दिसत असावी. आता दिसतीये का? नाही. हरे कृष्ण. मी सजेस्ट करेन की अनय तू एकदा लॉग आउट करून लॉग इन परत कर, मे बी काय वेळेला ग्लिच असू शकतो. हा, असाही प्रॉब्लेम असेल. बरोबर आहे, माताजी म्हणतात तसं करून पहा. हा, मग आपण हे जे शरीर आहे त्याला रथाची उपमा दिली. मग आपले 5 इंद्रिय आहेत ते कसे घोडे आहेत. आणखी आपलं जो मन आहे तो त्यांचा दोर म्हणजे लगाम आहे. आणि आपली बुद्धी आहे तो त्यांचा चालक म्हणजे ड्रायव्हर आहे. आणखी रथात बसलेला प्रवासी जो आहे तो आपला आत्मा आहे. मग आपलं जर नियंत्रित मन असेल तर आपली काय होणार, नियंत्रित मन जर असेल तर आपली बुद्धी आहे ती त्यावेळेला बलवान असणार. आणि त्यामुळे काय होणार, बुद्धी बलवान असल्यामुळे ती मनाला नियंत्रित ठेवणार आणि इंद्रियांना देखील नियंत्रित ठेवणार. आणि त्यामुळे काय होणार की शांतिमय आणि मिळणार. काय की आपल्या बुद्धीचं पोषण काय आहे, तर पवित्र महामंत्राचा जप. भगवद्गीतेतील भागवतांमधील श्रीकृष्णांच्या विषयीचे असणारे पवित्र श्लोक, ग्रंथ, वेगवेगळी भजनं, तर हे किंवा वेगवेगळ्या भक्तिमय आपण सेवा, तर हे काय आहे, आपल्या बुद्धीचं पोषण आहे, बुद्धीचं अन्न आहे. आणि त्यामुळे बुद्धी होईल आणि बुद्धी नियंत्रण करेल मनावर आणि त्यामुळे इंद्रिय शांत राहतील. ती भरधाव वेगाने धावणार नाही सगळ्या इच्छा आकांक्षा ज्या आहेत त्याकडे. तिच्या दिशेने जाणार नाही. आणि काय होईल की आपल्या आत्म्याचा प्रवास सुखाचा होईल किंवा शांतिमय होईल. म्हणजे काय की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कर्म बुद्धी बलवान होण्यासाठी काय करायचं आपण, तर पवित्र नामाचा जप करायचा. भगवंतांच्या पवित्र नामामध्येच ते आहेत, त्यांचा संग करायचा. मग त्या काय होणार की भगवंतांचे सगळे गुण आपल्यामध्ये येणार. भगवंतांसारखं आपण सदाचारी बनणार. आणि त्यामुळं काय होणार की आपलं मन आणि इंद्रिय अत्यंत शांत राहतील. आणि त्यामुळं आपलं प्रत्येक कर्म भगवंतांच्या आनंदासाठी अर्पण होईल. आणि त्यामुळं काय होईल की जेव्हा श्रीकृष्णांच्या आनंदासाठी आपण प्रत्येक कर्म करतो, प्रत्येक कृती करतो, त्यावेळेला त्यांची कृपा होते आपल्यावर आणि आपला आत्मा देखील आनंदी राहील. आणि आत्मा तर आनंदी राहीलच, पण आपल्याला भगवत धाम पण पोहोचता येईल. मग आता आपण पुढची स्लाइड बघूया. हा, मग ह्याच्यामध्ये श्लोक दिला आहे 14.4 हा श्लोक आहे, तर तो वाचते. हा, सर्वयोनिषु कौन्तेय भूतयः सम्भवन्ति या तासां ब्रह्म महत्योनी अहम बीज प्रदपिता. हे कुंतीपुत्र, तू हे समज की या भौतिक प्रकृतीमध्ये सर्व प्रकारचे प्राणी प्रकट होत असतात आणि मी त्यांचा बीज प्रदाता पिता आहे. म्हणजे काय की या श्लोकामध्ये श्लोकातून श्रीकृष्ण काय सांगतात की कौंतेय म्हणजे कुंतीचा पुत्र म्हणजेच अर्जुन. हे कौंतेय म्हणजे हे अर्जुना, की ह्या भौतिक प्रकृतीमध्ये
सर्व प्रकारचे प्राणी जन्माला येतात. मग ह्यांचा पिता कोण आहे किंवा ह्यांचा बीज प्रदाता म्हणजे बीज देणारा कोण आहे, तर श्रीकृष्ण आहेत. म्हणजे काय की ही जी भौतिक प्रकृती आहे ही कोणी निर्माण केली आहे, तर सर्व शक्तिमान अशा श्रीकृष्ण यांनी निर्माण केली आहे. आणि ती त्यांच्या जे विविध शक्ती विस्तार आहेत त्यातून त्यांनी निर्माण केली आहे. आणि त्यामुळं कसं आहे की हे जे विविध जीव जन्माला येत आहेत, तर ह्यांची जी जीवांची बीज म्हणजे काय, ह्या जीवांमध्ये सुद्धा श्रीकृष्ण आहेत. म्हणजे जीवात्मक हे जे अंश आहेत हे श्रीकृष्णांच्या आध्यात्मिक शक्तीमुळं ह्या भौतिक प्रकृतीमध्ये येतात. आणि म्हणून श्रीकृष्ण काय सांगतायत की ह्यांचा सुद्धा पिता म्हणजे मी आहे. म्हणून आपण श्रीकृष्णांना काय म्हणतो, प्रपितामह म्हणतो. म्हणजे आपले मूळ पिता कोण आहेत, श्रीकृष्ण आहेत. म्हणजे काय की इथे चित्रात पाहिले बघा, ही सगळी ब्रह्मांड, हे असंख्य त्यांच्यावरील विविध जीवसृष्टी, विविध भौतिक प्रकृती किंवा सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या श्रीकृष्णांनी निर्माण केल्यात त्यांच्या विस्तार शक्तीतून, की जी अव्यक्त स्वरूपात असते. तर त्यामुळे ह्या सगळ्या जीवांचं जे बीज आहेत ते कोण आहेत, श्रीकृष्ण आहेत. आणि ते कसे आहेत, तर आपण ही बीज अंशात्मक रूप आहोत. म्हणजे अंशात्मक रूप म्हणजे आपण जीव आहोत. आणि म्हणून आपल्यामध्ये सुद्धा श्रीकृष्णांच्या आध्यात्मिक शक्तीमुळे आत्मा या स्वरूपात ते बीज स्थित आहे. आणि म्हणून हे जेव्हा बीज भौतिक प्रकृतीमध्ये म्हणजे काय, ही भौतिक प्रकृती म्हणजे ही सृष्टी, वेगवेगळे वनस्पती प्राणी ह्यांच्यामध्ये ज्या वेळेला आपण जन्म घेतो त्यावेळेला आपण ह्या भौतिक प्रकृतीशी बांधले जातो. आणि मग आपला जन्म होतो. म्हणून आपल्याला कोण पाठवतं, तर श्रीकृष्ण पाठवतात. म्हणून त्यांना संपूर्ण प्राण्यांचे आणि जीवांचे की जे ह्या भौतिक प्रकृतीमध्ये प्रकट होतात म्हणजे निर्माण होतात, जन्म घेतात, त्यांचे पिता म्हटले. आता आपण पुढे बघूया पुढचा श्लोक. हा, मग आता हा श्लोक आपण वाचूया. सत्वं रज तम इति गुणा प्रकृती संभवा निबद्धन्ति महाबाहो देहिनम अव्ययम. तर ह्याचा अर्थ काय आहे की भौतिक प्रकृतीतील 3 गुण आहेत, सत्व, रज आणि तम. तर हे महाबाहो अर्जुना, जेव्हा शाश्वत आत्मा निसर्गाच्या संपर्कात येतो तेव्हा तो या 3 गुणांनी बांधलेला असतो. मग याचा अर्थ काय की आपण अभ्यासले काल की ज्या वेळेला भौतिक प्रकृती निर्माण होते तेव्हा तिचे 3 गुण प्रधान असतात. ते 3 गुण प्रधान कोणते आहेत, तर ते म्हणजे सत्व, रज आणि तम गुण. तर ते अर्जुनाला सांगतात श्रीकृष्ण की ज्या वेळेला आत्मा आहे हा निसर्गाच्या संपर्कात येतो, निसर्ग म्हणजे कोण, ही सृष्टी म्हणजे भौतिक प्रकृती. तर ह्या प्रकृतीच्या संपर्कात येतो आत्मा म्हणजे जीव किंवा जीवात्मा, की ज्याच्यामध्ये जो म्हणजे श्रीकृष्णांचा अंशात्मक रूप आहे. म्हणजे जो आध्यात्मिक असतो आत्मा, तो जेव्हा या भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येतो म्हणजे जीव म्हणून जन्माला येतो आणि शरीर घेतो, याचा अर्थ असा होतो. तर त्यावेळेला काय होतं, तर हा 3 गुणांनी बांधलेला असतो. म्हणजे काय, आपण जेव्हा या पृथ्वीवर येतो तेव्हा आपण जीव म्हणून जन्म घेतो किंवा त्याला जीवात्मा म्हणायचं. म्हणजे काय होतं, आपल्याला वेगवेगळी मनुष्यांची शरीर मिळतात. कोणाला मनुष्याचं मिळेल, कोणाला वेगळ्या प्राण्याचं मिळेल, कोणाला झाडाचं मिळेल. म्हणजे वेगवेगळं शरीर आपल्या मागच्या जन्मीची जी कर्म असतात अनेक गत जन्मांची त्यानुसार ठरतं की आपल्याला कोणतं शरीर मिळणार. आणि मग त्यानुसार आपल्याला जे शरीर मिळतं त्या शरीर घेऊन आपण जेव्हा जीवात्मा म्हणून जन्माला येतो त्यावेळेला ह्या 3 गुणांनी आपण बांधलेलं असतो. म्हणजे ह्या 3 गुणांच्या मध्येच आपण कार्यरत असतो किंवा हे 3 गुणांमध्ये राहूनच आपलं जे शरीर आहे हे 3 गुणांमध्ये राहूनच आपण जीवात्मा म्हणून कार्य करतो. मग आता आपण पुढे बघूया.
हा, मग आता सत्वगुण म्हणजे काय आहे, तर अत्यंत शुद्ध सात्विक असे जे लोक असतात किंवा अशी जी मुलं असतात की जे अत्यंत म्हणजे अत्यंत समाधानी असतात, सुखी असतात, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान मानतात किंवा त्यांना ज्ञान मिळालेलं असतं की मी शरीर नसून आत्मा आहे आणि अत्यंत सगळ्या पापाच्या प्रतिक्रिया म्हणजे चुकीच्या कामं, वाईट गोष्टी यांच्यापासून ते दूर असतात, त्यांच्यापासून मुक्त झालेले असतात आणि त्यामुळे ते काय करतात, सगळ्यांसाठी समान असतात, सगळ्यांशी चांगुलपणाचा व्यवहार करतात, परोपकाराची वृत्ती जपतात, सगळ्यांना मदत करतात आणि अशी जे असतात त्यांना सत्वगुणी लोक किंवा सत्वगुणी मुलं असं म्हणतात. मग ह्याच्यात ते चित्र दाखवलंय. मग आता आपण पुढची स्लाइड बघूया. हा, मग सत्वगुण रजोगुण ह्यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे ते बघूया आपण. तर रजोगुणी लोक असतात त्यांना काय असतं की अत्यंत असीमित म्हणजे ज्यांना सीमाच नाही अशा इच्छा असतात आणि त्यांना प्रत्येक कर्म म्हणजे ते कुठलीही कृती केली तर त्यांना त्याचं फळ हवं असतं. म्हणजे आपण काय करतो, सत्वगुणी लोक काय करतात, तर प्रत्येक कर्म भक्तियुक्त करायचा प्रयत्न करतात. ते प्रत्येक कर्माचं फळ, प्रत्येक कृतीचं फळ श्रीकृष्णांना अर्पण करतात, त्यांच्या आनंदासाठी करतात, म्हणून ते आनंदी असतात, समाधानी असतात. पण रजोगुणी लोक काय करतात की त्यांना अत्यंत इच्छा असतात आणि त्यांना असं वाटत असतं की समाजामध्ये मान प्रतिष्ठा नाव सगळं काही त्यांना मिळावं आणि त्यासाठी ते भरपूर कष्ट करतात. त्यांना असं वाटतं मला चांगली मुलं असावी, छान घर असावं, माझ्याकडे छान गाड्या असाव्यात, मला चांगलं नाव असावं, प्रतिष्ठा असावी, मला सुंदरशी बायको असावी, असं सगळं सगळं जे काही छान आहे अशा त्यांच्या अत्यंत वेगवेगळ्या इच्छा असतात आणि सगळ्यांचं फळ मला मिळावं असं त्यांना वाटत असतं. आणि त्यामुळं ते काय करत असतात की म्हणजे सतत त्या गोष्टींसाठीच कार्यरत असतात, त्यासाठीच कष्ट घेत असतात, सगळे कठोर परिश्रम करत असतात आणि त्यामुळे त्या काय होतं, मग त्यांना त्यांचा स्वार्थ वाढतो, इच्छा तीव्र अजून बनतात आणि मग त्यामुळे काय होतं की म्हणजे त्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यातच त्यांचा सगळा वेळ निघून जातो आणि मग ते थोडस त्यांना आनंद वाटतो त्याच्यात, पण परत ते दुःखी होतात. कारण कारण ह्या इच्छा असतात ह्या कधी संपतच नाही. मनाचं काम काय आहे, इच्छा करणं आणि त्या आपल्या स्वतःच्या आनंदासाठी ते इच्छा करतात आणि त्यांचा पाठपुरावा करतात. मग त्यामुळे काय होतं, त्यांना पृथ्वीवर पुन्हा जन्म घ्यावाच लागतो. मग आपण हे बघितलंय चित्रात की हे व्यायाम करतायत. मग मला सांगा की आपण जर सारखाच व्यायाम करत राहिलो तर काय होईल, आपलं शरीर थकून जाईल ना, कंटाळून जाईल ना. मग तसं होतं त्यांचं की ह्या इच्छांच्या पाठीमागे ते इतके धावतात आणि त्याच पूर्ण करण्यात रमतात की त्यात ते थकून जाऊन दुःखी होतात आणि त्यातच त्यांचा नाश होतो. म्हणजे काय की त्यांचा मृत्यू ओढवतो आणि त्यानंतर त्यांना पुन्हा जन्म पृथ्वीवर घ्यायला लागतो. पुन्हा पुढच्या जन्मात पुन्हा हेच त्यांच्या मनात इच्छा येतात, त्यांना भरपूर इच्छा असतात आणि त्यातच त्यांचं सगळं जीवन म्हणजे त्या इच्छा पूर्ण करण्यातच सगळं गुंतलेलं असतं. मग हे सगळं रजोगुणाचं लक्षण आहे. मग आता आपण पुढची स्लाइड बघूया. हा, मग आता इथे सांगितलंय तमोगुण. तमोगुण म्हणजे काय की अज्ञान. तर त्यांना काही माहितीच नसतं आणि मग त्यामुळे ते कसे करत असतात, मनात येईल तेव्हा उठायचं. म्हणजे आता उशिरा उठतात, किती वाजता ते, मग खूप आळस असतो त्यांना, मग असं लोळत पडलेले असतात, खूप झोप येत असते त्यांना. मग त्यांना वेगवेगळी व्यसनं असतात, मद्यपान करतात, धूम्रपान करतात आणि मग काय असतं की वेगवेगळे नशा निर्माण करणारे पदार्थांचं ते सेवन करू शकतात किंवा मांसाहार करतात आणि मग त्यांना काहीच कळत नसतं. त्यांना मूर्खाची उपमा दिली. म्हणजे काय की त्यांना काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे सुद्धा कळत नसतं. मोबाईलवरच ते व्यस्त तर व्यस्त राहतात, लॅपटॉप तर लॅपटॉपवरच व्यस्त राहतात. असं म्हणजे काही त्याला सीमाच नाही अशा पद्धतीनं ते काम करतात आणि कुठल्याही गोष्टीवर त्यांचा ताबा नसतो. जे इच्छा होईल ते ते करत राहतात. मग त्यामुळं काय होतं की ते नरकात जातात किंवा खालच्या पशुयोनीमध्ये ढकलले जातात. म्हणजे काय होतं की तो पूर्ण अज्ञान असतं आणि त्यामुळे त्यांच्याकडून कोणतेही कृती होतात चुकीच्या वाईट आणि अशा पद्धतीने ते पुन्हा
खालच्या योनीमध्ये त्यांचं पतन होऊन खालच्या योनीमध्ये पशु मध्ये जाऊन त्यांना जन्म मिळतो किंवा ते नरकातही त्यांना जावं लागतं. मग हे झालं तमोगुणी सगळ्या कृती किंवा तमोगुणी लोकांची लक्षणं. आता पुढची स्लाइड बघूया. हा, मग शुद्ध सत्वगुणात जो असतो तो काय करतो व्यक्ती, तर तो आपल्या परिवारासोबत एकत्र येऊन भजन करतो, संकीर्तन करतो, पवित्र महामंत्राचा जप करतो आणि तो सतत श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये रममाण असतो, भक्तिमयी सेवामध्ये रममाण असतो आणि तो अत्यंत समाधानी असतो. तो सगळं श्रीकृष्णांच्यावर सोपवतो आणि प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णांच्या समाधानासाठी, आनंदासाठी करतो. त्यामुळे काय होतं, तो शुद्ध सत्वगुणामध्ये जातो. म्हणजे काय, या 3 गुणांच्या पण पलीकडे शुद्ध सत्वगुण किंवा ज्याला शुद्ध भक्त बनणं ही अवस्था म्हणतात. म्हणजे ह्याला वासुदेव अवस्थाही म्हटलेलं आहे अध्यात्मामध्ये. म्हणजे काय, की प्रकृतीचे ते 3 भौतिक गुण आहेत, सत्व रज तम, ह्याच्या पुढची अवस्था म्हणजे ह्या 3 गुणांच्या पलीकडं जाणं, म्हणजे याला शुद्ध भक्त किंवा शुद्ध सत्वगुणात जाणं असं म्हणतात. आणि त्यावेळेला ते काय करतात, प्रत्येक कर्म भक्तियुक्त करतात आणि त्यामुळे भगवंतांच्या भक्तिमयी सेवेमध्ये रममाण असतात. त्यांच्याच कीर्तनामध्ये, त्यांच्याच नामजपामध्ये, त्यांच्याच संकीर्तन भजन करत राहतात. मग याला म्हणायचं शुद्ध सत्वगुण. आता आपण पुढे जाऊया. मग हे 3 गुण आपण अभ्यासले. हा, तर सत्वगुणातले लोक कसे असतात, सकारात्मक असतात, अत्यंत आशावादी असतात, अत्यंत शुद्ध पवित्र मन असतं, ते सतत आनंदी असतात कारण ते प्रत्येक गोष्ट असते ते भगवंतांच्या आनंदासाठी करत असतात. आणि दिव्य म्हणजे काय, तर ते शुद्ध आणि दिव्य त्यांना ज्ञान मिळायला लागलेलं असतं. त्यामुळे ते हळूहळू शुद्ध सत्वगुणाकडे वाटचाल करत असतात. मग रजोगुणात काय असतं, की त्यांना स्वतःवर इंद्रियांच्यावर नियंत्रण असतं, पण ते कधी नियंत्रण राहतं त्यांना, कधी राहत नाही, असं मिश्रण असतं किंवा मिश्रित असतात. आणि त्यांना अत्यंत प्रबळ अशा इच्छा असतात आणि त्यामुळे त्यांची वृत्ती स्वार्थी असते आणि त्यांना प्रत्येक गोष्टीचं फळ स्वतःला हवं असतं आणि त्यामुळं ते त्यातच अडकलेले राहतात. आणि तमोगुणामध्ये काय बघितलं आपण, तर ते पूर्ण नकारात्मक असतात, सगळं नकारात्मक विचार, प्रत्येक गोष्टीमध्ये आळस, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना कंटाळा असतो आणि ते अत्यंत अशुद्ध असतं त्यांचं मन सुद्धा. त्याच्यात वेगवेगळे विचार प्रतिक्रिया येत असतात आणि त्यामुळे ते कसे असतात, राक्षसी वृत्तीचे म्हणजे वाईट वृत्तीचे, मांसाहार करतात, हिंसा करतात, मारामारी करतात, कुठल्याही वाईट कृती करू शकतात ते. म्हणजे असेही असतात, वाईट मार्गावर जातात, व्यसनं करतात वेगवेगळे, अशा प्रकारे त्यांचं शरीर अशुद्ध असतं आणि त्यामुळे ते दुःखी बनतात. मग हे झाले 3 गुण. आता आपण पुढे बघूया. हा, मग ह्याच्यामध्ये असं दाखवलंय की आपला आत्मा मध्ये आहे. हा, बघा सगळ्यांनी ह्या चित्रात. आणि मग सत्वगुण आहे, सत्वगुणी व्यक्तीने थोडीशी दोरी ओढली, रजोगुणी व्यक्तीने आणि थोडीशी ओढून ती ताणून खेचली आहे दोरी. हा, आणि तमोगुणी जो व्यक्ती आहे तो पहा सगळ्यात जोरदार अशी खेचतोय दोरी. तर ह्याच्यातून काय समजायचं आपण, की आपण भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांनी अशा पद्धतीने आपला आत्मा असतो तो आपल्या शरीर असतं त्याच्या माध्यमातून बद्ध झालेला असतो, म्हणून आपल्याला बद्ध जीव म्हणतात, म्हणजे बांधलेला असतो. मग काय होतं, कधी कधी काय होतं, की सत्वगुणाचं प्राबल्य म्हणजे वर्चस्व वाढतं. मग त्यामुळे काय होतं, तर आपण इतर रजोगुण आणि तमोगुणाचं प्राबल्य, त्यामुळे आपण काय होतो, सगळ्या शुद्ध अशा कृती करतो, म्हणजे चांगल्या कृती करतो. आपण प्रत्येक गोष्ट भगवंताला अर्पण करतो, त्यांच्या आनंदासाठी करतो आणि प्रत्येक गोष्टीत आपण श्रीकृष्णांच्या आनंदासाठी करून आपण त्यांची भक्ती, वेगवेगळ्या नवविध भक्ती मार्गावर जाऊन करायचा प्रयत्न करायला लागतो. म्हणजे आपण शुद्ध भक्तीकडे जायला लागतो किंवा भक्ती मार्गावर. जेव्हा सत्वगुणाचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं म्हणजे त्याचं प्राबल्य वाढलेलं असतं असं म्हणतात. मग ज्या वेळेला
रजोगुणाचं प्रमाण वाढतं. सगळ्यात जास्त प्रमाण रजोगुणाचं असतं आणि सत्वगुण आणि तमोगुण कमी असतात. त्यावेळेला काय होतं, त्या माणसाला खूप इच्छा असतात, खूप वासना असतात, खूप वेगवेगळ्या इच्छांसाठी तो दिवस रात्र मेहनत घेतो. त्या सगळ्या मेहनतीचं फळ त्याला स्वतःला हवं असतं आणि मग तो स्वतःला घेतो आणि त्यातला काही भाग कृष्णाला अर्पण करतो. म्हणजे तो मंदिरांना थोडीशी देणगी देतो, हॉस्पिटल बांधतो एखादं, लोकांना थोडीशी मदत करायचा प्रयत्न करतो. पण त्याला कसं हवं असतं, की हे सगळं फळ आहे ते मला हवंय. ह्या ज्या इच्छा असतात ह्याच्यात तो इतका गुरफटलेला असतो, की तो पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो आणि पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी करत राहतो. आणि तमोगुणी काय करतो, सगळ्यात जोरात खेचतोय. म्हणजे काय, तो सगळ्या चुकीच्या वाईट सगळ्या इच्छा आकांक्षा वासना ठेवून सगळी कृत्य सगळी कर्म करतो. कारण तिथं काय असतं, तमोगुणाचं वर्चस्व असतं. त्यामुळे रजोगुण आणि सत्वगुणातल्या चांगल्या कृती काही होतच नाही त्याच्याकडून. आणि मग काय होतं, तो सगळ्या चुकीच्या वाईट कृती करतो. म्हणजे मांसाहार करतो, व्यसनाधीन होतो, हिंसा करतो, चोरी करतो. म्हणजे अशा वेगळ्या वेगळ्या आळस असतो त्याला आणि सगळ्या चुकीच्या कृती करून तो भरकटतो. आणि त्यामुळे काय होतो, की तो खालच्या योनीत किंवा नरकामध्ये ढकलला जातो. मग हे काय असतं, तर टग ऑफ वॉर असं म्हणतात की नाही, किंवा हे वेगवेगळ्या यांचं गुणांचं असं युद्धच सुरू असतं आपल्या म्हणजे आपल्यामध्ये. आणि आपला जो आत्मा असतो तो हे सगळं म्हणजे आत्मा जो असतो तो हे सगळं भोगत असतो आणि त्याच्यामुळे जे परिणाम असतात ते आपल्या आत्म्याला भोगावे लागतात आणि त्यानुसार आपली कर्म ठरतात, की पापकर्म झाली की पुण्यकर्म झाली आणि त्यानुसार मग त्याची फळं आपल्याला पुढच्या जन्मात मिळत असतात. मग म्हणून आपण काय करायचं, की आपलं प्रत्येक कर्म भक्तियुक्त व्हावं, आपलं प्रत्येक कर्म श्रीकृष्णांना अर्पण व्हावं यासाठी प्रयत्न करायचे. म्हणजेच काय, की आपण श्रीकृष्णांच्या आनंदासाठी प्रत्येक गोष्ट अर्पण करायची, प्रत्येक कर्म करायचं आणि प्रत्येक गोष्टीचं फळ आहे ते त्यांनाच अर्पण करायचं. मग यामुळे काय होतं, सत्वगुणाचं प्रमाण वाढतं आणि मग आपण सत्वगुणात आलो की हळूहळू आपण वेगवेगळ्या प्रकारे सेवा करायला लागतो, भक्तीने त्यांच्या पवित्र नामाचा जप करायला लागतो, भक्तांशी संग करायला लागतो, मंदिरात जायला लागतो. अशा पद्धतीनं तिथे पण सेवा द्यायला लागतो. मग आपण वेगवेगळ्या उत्तम वैष्णवांच्या सानिध्यात येतो. मग आपल्याला प्रमाणित आध्यात्मिक गुरु असतात, त्यांचं मार्गदर्शन मिळतं. आपण वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथांचं वाचन करून ज्ञान मिळवायला लागतो, ग्रंथ वाचायला लागतो, वेगवेगळे भजन शिकतो, संकीर्तन करायला लागतो. मग अशा प्रकारे हळूहळू आपण शुद्ध भक्त बनत जातो. यासाठी काय करायचं, आपण प्रत्येक कर्म आहे ते भक्तियुक्त म्हणजे आध्यात्मिक करायचं किंवा कृष्ण कर्म करायचं म्हणायचं. म्हणजे काय, की प्रत्येक कर्म हे श्रीकृष्णांच्या आनंदासाठी करायचं. मग तेव्हा आपला सत्वगुण आहे तो वाढीला लागतो आणि मग शुद्ध आपण भक्त म्हणजे शुद्ध सत्वगुणामध्ये जातो. आणि मग काय होतं, आपण हळूहळू शुद्ध भक्तियुक्त कर्मामुळे श्रीकृष्णांची कृपा संपादन करून भगवत धाम पोहोचतो. नाहीतर काय होतं, असं सगळं युद्ध मनाचा संघर्षच होतो आणि ह्या 3 गुणांमध्ये आपण बांधलेले असतो. त्यामुळं आपले पतन होण्याचे इथे धोके असतात. आता आपण पुढे बघूया. मग आपण कोणत्या गुणांचे आहोत हे आता ओळखायचं कसं. मग आता इतकी वेळ आहे की आपण जागे झालो पाहिजे, खडबडून जागे झालो पाहिजे आणि आपण अभ्यासलं पाहिजे की आपण कोणत्या गुणामध्ये आहोत. मग ते कसं ओळखायचं तर बघूया. मग आपण जेव्हा उठतो ती वेळ कोणती आहे. मग आपण पहाटे लवकर उठतो की 8 वाजता उठतो की 11 वाजता उठतो. मग जो पहाटे लवकर उठतो आपल्याला श्रीकृष्णाने सांगितले की ब्राह्ममुहूर्तावर उठलो आपण आणि जप केला त्या पवित्र नामाचा तर तो त्याच्यापर्यंत पोहोचतो. मग ब्राह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे. आपल्या वेदांच्या मधून शिक्षण मिळतं. मग आपण जर ब्राह्ममुहूर्तावर उठलो आणि लिहिलेले आहे त्या स्वरूपामध्ये येऊन मग आपण जर ब्राह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे उठलो तर आपण सत्वगुणामध्ये असतो. जर आपण उशिरा उठलो सूर्योदयाच्या नंतर म्हणजे 8 वाजता तर आपण रजोगुणामध्ये आहोत. आणि आपण खूप उशिरा उठलो उदय होऊन गेल्यावर सुद्धा 2-3 तासांनी तर आपण कशात तमोगुणामध्ये आहोत असं आपण समजायचं. आपण पुढे बघू.
मग आता आपण कोणत्या पुस्तकांचं वाचन करतो ह्याच्यावरून पण ठरवतो की आपण कोणत्या गुणात आहोत. मग आपण भक्ती मार्गाशी संबंधित पुस्तकं म्हणजे त्यामध्ये पवित्र उपदेश आहे, श्रीमद आहे, वेगवेगळे छोटे छोटे ग्रंथ आहेत, कुंती महाराणीची शिकवण किंवा ईशोपनिषद असे वेगवेगळे जे ग्रंथ आहेत. तर अशी भक्त प्रल्हाद यांच्या ग्रंथ, श्रीकृष्ण म्हणून पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण असे ग्रंथ आहेत. असे पवित्र ग्रंथ आपण वाचतो तर मग आपण सत्वगुणांमध्ये असतो. आणि मग अशी जर पुस्तकं वाचतो की मला विजेता कसं व्हायचंय, हा शुड बी आय विनर, हाऊ टू बिकम किंवा हाऊ टू बिकम अ रिच, म्हणजे ज्याच्यामध्ये पैसे मिळवायचे, खूप काही वस्तू मिळवायच्या, विजय व्हायचंय आपल्याला आणि सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या हव्यात. मग असं ज्यांना इच्छा होऊन अशी जी पुस्तकं वाचतात वेगवेगळी ते रजोगुणामध्ये असतात. आणि मग तमोगुणातले लोक काय करतात, तर स्पायडरमॅन किंवा अशा पद्धतीचे जे असतात मम्मी सारखे पिक्चर किंवा असे मूवी किंवा अशी पुस्तकं वेगवेगळी तर अशी वाचतात ते. आणि त्यामुळं ते त्याच विश्वात वेगवेगळ्या फेरी टेल्स वाचतात आणि त्यामध्ये ते रममाण असतात. मग हे कुठल्या मुलांचं लक्षण आहे, तर तमोगुणी जी वृत्ती असते त्या वृत्तीचे जी मुलं असतात ते अशा पद्धतीची पुस्तकं वाचतात. मग आता आपण पुढची स्लाइड बघूया. हा, मग आता आपण उठल्यावर काय करतो, तर सत्वगुणामधला जो आहे मुलगा तो उठून काय करेल, पवित्र नामाचा जप करेल, मग सगळं आवरेल, मग त्यानंतर थोडासा आपला अभ्यास सुद्धा करेल, महत्वाच्या गोष्टी लिहून काढेल. अशा सात्विक कृती होतात त्यांच्याकडून. किंवा रजोगुणातला व्यक्ती काय करतो, त्याला आपली बॉडी एकदम छान ठेवायची असते, आपलं शरीर छान एकदम अप टू डेट राहिलं पाहिजे, म्हणून तो काय करतो, रोज सकाळी उठून चालायला फिरायला जातो. आणि एक नियंत्रित त्याचं ठरलेलं शेड्युल्ड लाईफ असतं. म्हणजे असं ठरलेलं असतं की माझं शरीर चांगलं राहिलं तर मी कष्ट करेन, मग मी हे मिळवेन, मग मी ते मिळवेन, मी असं करेन, मी तसं करेन, असं त्याला खूप इच्छा असतात. म्हणून तो काय करतो, सकाळी उठून फिरायला किंवा जॉगिंगला जातो. आणि मग तमोगुणातला जो व्यक्ती असतो तो काय करतो, तो उठतो आधी उशिराच आणि मग काय करतो, तो मोबाईल असतो उशाला, मग तो घेतो आणि त्याच्यात बघत मग कुठला आज कुठला मूवी आहे चॅनेलवर, मग मी कोणता बघू शकतो, मग निक चॅनेलवर काय आहे, मग कोणती गोष्ट आहे, अशा सगळ्या गोष्टीमध्ये तो भौतिक गोष्टीमध्ये रममाण असतो. मग हे तमोगुणी वृत्ती झाली. आता आपण पुढची स्लाइड बघूया. हा, मग आता रात्री सत्वगुणातला जर व्यक्ती असेल तर तो काय करतो, रात्री व्यवस्थित सगळं आपलं लवकर वेळेत आवरतो, योग्य वेळी भोजन आहार आपल्याला सांगितलंय घ्यायला वेदामध्ये. जो आयुर्वेद आहे म्हणजे जो आयुर्वेदामध्ये ऋग्वेदाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये सांगितलंय की आहार आपण कधी घेतला पाहिजे, तर सूर्यास्त झाल्या झाल्या लगेच आपण आहार घेतला पाहिजे आणि लवकर झोपी गेलं पाहिजे. तर त्याप्रमाणे जर असं रात्री तो 9 पर्यंत असं झोपत असेल आपलं सगळं आवरून जेवण वगैरे, तर मग ते सत्वगुणी कृती झाली. मग एखाद्याला तो आपलं सगळं काम संपूर्ण उशीर होत असेल, सगळं पूर्ण करून काम घेतलेलं त्याचं जे काही आहे ते, त्याला इच्छा असतात ना चांगली व्यक्ती बनायचंय, मला हे मिळवायचंय, मला ते मिळवायचंय, माझं असं झालं पाहिजे, माझं हे असं पूर्ण ह्या वेळेत झालं पाहिजे, असे जे असतात महत्वाकांक्षी भरपूर इच्छा असणारे, तर ते काय करतात, सगळं आवरतात आणि मगच ते थोडेसे उशिरा म्हणजे असे 11 पर्यंत वगैरे ते झोपतात. मग ते रजोगुणी कृती झाल्या. आणि मग तमोगुणी कसं असतं, त्याला किती वाजता जेवलं तरी चालत असतं, त्याला किती वाजता, कारण त्याच्याकडे कुठलंच काही गणितच नसतं आणि सगळंच अनियंत्रण असतं त्याचं. मन इंद्रिय अनियंत्रित असतात, त्यामुळे कुठल्याही कृती कुठल्याही वेळेत तो करत असतो. आणि त्यामुळे तो रात्री 12 वाजता पुढे म्हणजे रात्री 1 वाजता झोपेल, 2 वाजता झोपेल, अशा सगळ्या कृती असतात. तर मग किती वाजता उशिरा उठेल, म्हणजे झालं तमोगुणी सवयी. मग आता आपण पुढे बघूया. हा, मग आता हा श्लोक आपण वाचूया. हा 26वा श्लोक आहे. मां चय अव्यभिचारेण भक्ती योगेन चैवते सगुणान् समतीत्य एतान् ब्रह्म भूयाय कल्पते. तर ह्याचा अर्थ काय आहे तो आपण वाचूया. जो सर्व परिस्थितीमध्ये अबाधित आत्म्याने
पूर्ण भक्तीत एकनिष्ठ होऊन पूर्णपणे भक्तीमध्ये संलग्न होतो तो तत्काळ त्रिगुणाच्या पलीकडे जाऊन ब्रह्मस्तरावर पोहोचतो. तर याचा अर्थ काय की जो पूर्णपणे सगळ्या परिस्थिती कोणत्याही असो तो पूर्णपणे भक्तीमध्ये एकनिष्ठ असतो. म्हणजे काय भगवंतांना शरण जातो, त्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो, त्यांच्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो आणि प्रत्येक कर्म त्यांना शरण जाऊन त्यांच्या आनंदासाठी करतो. तो काय होतो की त्रिगुणांच्या पलीकडे म्हणजे हे सत्व रज तम हे जे गुण आहेत त्यांच्या पलीकडे जातो आणि मग काय होतो ब्रह्मस्तरावर पोहोचतो. म्हणजे काय की तो यांच्या पलीकडे जातो म्हणजे तो शुद्ध भक्त बनतो, शुद्ध सत्वगुणात जातो. मग शुद्ध सत्वगुण म्हणजे काय की श्रीकृष्णांच्या जवळ जाणं, श्रीकृष्णांची कृपा संपादन करणं, म्हणजे ह्या सगळ्यातनं तो मुक्त होतो. मग त्याला ब्रह्म असं म्हणजे ब्रह्म म्हणजे कोण ज्यांनी ब्रह्माला जाणले असा म्हणजे ब्रह्म म्हणजे कोण श्रीकृष्णांचं स्वरूप आहे ते. मग त्या स्वरूपाच्या ते जवळ जातात आणि म्हणून त्यांना ब्रह्मस्तरावर पोचतो असं म्हटलंय. मग ह्यासाठी काय करायला पाहिजे आपण प्रत्येक कर्म आहे ते श्रीकृष्णावर विश्वास ठेवून पूर्ण श्रद्धेने त्यांना शरण जाऊन त्यांच्या आनंदासाठी करायला पाहिजे. आणि मग काय होणार अशा भक्तिमय कर्मामुळे आपण त्रिगुणांच्या पण ह्या पलीकडे जाणार आणि मग आपण सुद्धा श्रीकृष्णांना प्राप्त करू शकणार. म्हणजे काय आपण श्रीकृष्णांच्या भगवंताला पोहोचू शकतो. आता आपण पुढे जाऊ. इथं वाल्मिकी ऋषींची कथा आहे. तर वाल्मिकी ऋषी होते तर ते ऋषी बनण्यापूर्वी ते एक चोर होते. म्हणजे ते चोरी करायचे, हत्या करायचे, लोकांची हिंसा करायचे, प्राण्यांना मारून मांस भक्षण करायचे, असे ते एक वाल्या कोळी म्हणून जंगलात फिरणारे असे चोर दरोडेखोर होते. मग ते जंगलातून त्या नारद मुनी चाललेले आहेत पहा चित्रात, तर त्यांची सुद्धा हत्या करायला निघाले ते तलवार घेऊन की तुमच्याकडे जर काही असेल द्रव्य वगैरे म्हणजे धन तर ते मला हवंय आणि ते मला द्या म्हणून ते त्यांनी तलवार उगारली. तर नारद मुनींनी त्याला सांगितलं की मी तर भगवंतांची भक्ती करतो आणि मग ते विचारतात की तू हे सगळं काही करतोय हे जे हे सगळं पाप आहे आणि हे पापकर्म आहे. तर ह्याची जी फळं आहेत ती अत्यंत वाईट आहेत आणि तू खालच्या योनीत जाशील किंवा तुला नरकात सुद्धा जावं लागेल. मग ही तुझी फळं आहेत या पापाची ती कोण घ्यायला तयार आहे का असं जाऊन विचार, तुझ्या मुलांना विचार आणि तुझ्या पत्नीला विचार. मग ते काय म्हणतात हे आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. मग तरी पुढची स्लाइड. मग तो आपल्या मुलांकडे जातो. मग त्यांना विचारतो की मी हे जे सगळं तुमच्यासाठी धन घेऊन आणतो, सगळी ऐश्वर्य संपत्ती आहे लोकांकडनं लुटून घेऊन येतो, त्यांना मारून घेऊन किंवा त्यांची हत्या करून मग ह्याचं जे फळ आहे मला जे मिळणार आहे माझ्या मृत्यूनंतर मग हे फळ तुम्ही घेणार का? तर मुलं म्हणतात आम्ही कशाला घेऊ, हे तर कर्म तुम्ही करत आहात. आणि मग ते पत्नीला पण विचारतात. तर पत्नी म्हणते मी कशाला घेऊ, म्हणजे तुमचं कर्म आहे ते आणि त्याचं फळ तर तुम्हीच घ्यायचंय. म्हटल्यावर मग त्यांना लक्षात येतं की आपण ह्या चुकीच्या कृती करतोय. मग नारद मुनी त्यांना सांगतात की तू रामाचा आता जप कर. मग रामाच्या रूपावर तू राम राम या जपावर तू ध्यान तुझं केंद्रित कर. तर मग काय होतं की ते इतकं तमोगुणाचं त्यांच्यामध्ये प्राबल्य असतं किंवा वर्चस्व असतं की त्यांना राम राम म्हणता पण येत नाही आणि त्याच्यावर ध्यान केंद्रित करता येत नाही. मग ते काय करतात, नारद मुनी सांगतात त्यांना की तू मरा मरा किंवा असं म्हणायला सुरुवात कर किंवा मर मर असं म्हणायला सुरुवात कर. मग ते जेव्हा मरा मरा असं म्हणायला सुरुवात करतात मग तेव्हा त्यांना राम राम असा शब्दाचा उच्चार करायला लागतो आणि मग ते हळूहळू टप्प्याटप्प्याने साधना करतात, ध्यान साधना करतात आणि मग राम म्हणजे श्रीकृष्णांचा पवित्र नाम की जे राम अवतारात त्रेतायुगामध्ये झाले. तर मग त्यांच्या पवित्र नामाचा ते जप करतात आणि अशा प्रकारे शुद्ध भक्तीमध्ये
किंवा शुद्ध सत्वगुणामध्ये येतात आणि मग ते रामायण या ग्रंथाची रचना करतात, म्हणजे रामायण हा ग्रंथ लिहितात. मग पहा, मग आपण सुद्धा म्हणजे कोणत्याही चुका वाईट तमोगुणी कृती आपल्याकडून पण होत असतात. मग आपण सुद्धा भगवंतांच्या पवित्र नामाचा जप केला तर आपण सुद्धा वाल्मिकी ऋषींसारखे शुद्ध सत्वगुणात जाऊ शकतो. आणि मग आपल्याला तर माहितीच नसतं या भौतिक प्रकृतीमध्ये राहून आपल्याकडून कोणत्या चुका होत आहेत, कोणत्या चुकीच्या गोष्टी होत आहेत. मग त्यामुळं आपण काय करायचं, तर आपण भगवंतांच्या पवित्र नामाचा जप करायचा. म्हणजे काय होतं, आपण हळूहळू शुद्ध सत्वगुणात शुद्ध भक्तीमध्ये जायला लागतो. आता आपण पुढची स्लाइड बघूया. हरे कृष्ण माताजी. हा, मग हे त्यांनी रामायण रचलं हे आपण गोष्ट बघितली. आता आपण पुढची स्लाइड बघूया. हा, मग आता पहा, आपण या सगळ्या भौतिक गोष्टीमध्ये रमलेलो असतो. मग आपल्याला छान मोबाईल हवाय, मग छान मोबाईल मिळाला की आपल्याला आनंद वाटतो. मग तो जर मोबाईल पडून फुटला तर लगेच आपण दुःखी होतो. म्हणजे काही भौतिक सुख आहे ती कशी तात्पुरता आनंद देणारी आहे. ह्याच्यातून ते शाश्वत आनंद म्हणजे कायमचा न संपणारा आनंद मिळू शकत नाही. मग आपण काय होतो, अशाच गोष्टींमध्ये आपलं मन आणि इंद्रिय खेचली जातात. आता आपण पुढे बघूया. हा, मग आपल्याला अशी छान कार मिळाली की आनंद वाटतो. मग त्यात कारला ऍक्सिडेंट झाला की आपल्याला दुःख वाटतं. म्हणजेच काय, ह्या भौतिक सुखा आहेत ही शाश्वत नाहीये, चिरकाल टिकणारी नाहीये. त्याच्यामध्ये कसं आहे की जोपर्यंत ती आपल्याला आनंद देतात तोपर्यंत आपल्याला आनंद वाटतो. जोपर्यंत जेव्हा आनंद द्यायचा संपतो त्यांचा, तेव्हा आपल्याला दुःख व्हायला लागतं. आता आपण पुढे बघूया. हा, मग आता हे घर आहे, हे खूप सुंदर आहे. पण असं सुंदर जेव्हा घर आपल्याला मिळतं तेव्हा आपण खूप छान आनंदात असतो, तिथे राहत असतो. पण पुरामुळे किंवा एखाद्या भूकंपामुळे किंवा अशा अचानक ओढवलेल्या आपत्तीमुळे काय होतं की ते घर तुटतं किंवा ते त्याचा नाश होतो. मग त्यावेळेला काय होतं, आपण दुःखी होतो. म्हणजे आपण ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये थोडासा किंवा तात्पुरता आनंद घेत असतो. पण जेव्हा जेव्हा ती गोष्ट त्या गोष्टीतला आनंद संपतो तेव्हा आपण पुन्हा काय होतो, दुःखी होतो. आता आपण पुढे बघूया. मग खरा आनंद कशामध्ये आहे, तर भगवंतांच्या पवित्र नामामध्ये आहे. त्यांचं स्वरूपाचं श्यामसुंदर स्वरूप आठवून त्याचं स्मरण चिंतन करण्यामध्ये आहे. आणि कशामध्ये आहे, तर प्रमाणित आध्यात्मिक गुरु जसे श्रील प्रभुपाद होते, संस्थापक आचार्य आहेत ते आपल्या इस्कॉन संस्थेचे. मग ते कोण आहेत, तर श्रीकृष्णांचे प्रमाणित प्रतिनिधी असतात, जे आध्यात्मिक गुरु असतात. मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जर भक्तिमयी सेवा केली, प्रेममयी श्रीकृष्णांची सेवा केली तर ती श्रीकृष्णांना योग्य मार्गाने आणि लवकर पोहोचते. म्हणजेच आपण योग्य प्रकारे गुरु शिष्य परंपरेतून प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जर भक्ती सेवा केली, श्रीकृष्णांची सेवा केली, तर काय होतं की श्रीकृष्णांना लवकर पोहोचते. म्हणजेच काय होतं, आपली लवकर आध्यात्मिक प्रगती होते. मग पहा तिथे दाखवले की गुरूंना पूर्णपणे शरण जाऊन त्यांनी सांगितलेल्या मार्गांचं अनुसरण करून तिथे साष्टांग दंडवत घालताना तो मुलगा दाखवलाय. तर त्यांनी सांगितलेल्या मार्गाचं अनुसरण करायचं. म्हणजे काय, पवित्र नामाचा जप करायचा. त्यानंतर काय करायचं, आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन करायचं. आपल्या तब्येतीची काळजी पण घ्यायची. हे सगळं करत असताना काल आपण वाचलं होतं. आणि काय करायचं, तर भक्तिमयी सेवा द्यायच्या वेगवेगळ्या. म्हणजे काय, किती त्या मुलांनी बघा फुलं तोडून आणून आपल्या गुरूंना दिली आहेत. मग त्यानंतर काय करायचं, पवित्र ग्रंथांचं म्हणजे भगवद्गीतेचं वाचन करायचं. त्यानंतर काय केलं, पवित्र नामाचा जप करतोय तो मुलगा दाखवलाय. म्हणजे काय, ह्या वेगवेगळ्या भक्तिमय सेवामध्ये आपण आपलं जीवन समर्पित करायचं. किंवा प्रत्येक कर्म करताना श्रीकृष्णांना आठवून श्रीकृष्णांच्या आनंदासाठी आणि आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनानुसार करायचं. म्हणजेच ते काय होतं, भक्तियुक्त कर्म होतं. आणि त्यामुळे काय होतो, श्रीकृष्णांना आनंद होतो आणि त्यामुळं आपण पण आनंदी होतो.
आपण पण आनंदात राहतो आणि आपण शुद्ध सत्वगुणामध्ये जातो, म्हणजे शुद्ध भक्त बनतो. मग हा खरा आनंद आहे. मग असा खरा आनंद आपण मिळवण्याचा प्रयत्न करायचा. आता आपण पुढे बघूया. हे आपण भौतिक प्रकृतीचे 3 प्रकार बघितले होते, सत्व, रज आणि तमोगुण. आता आपण पुढे बघूया. ही स्लाइड अभ्यास लिहिते आपण, पुढे बघूया. मग हे जे 3 गुण आहेत हे काय करतात, ह्यांचे विषय काय आहेत, तर आपल्याला तीव्र इच्छा म्हणजे काम, ज्याला म्हणतो वासना, किंवा जी लस्ट म्हणजे जी सेक्शुअल डिझायर्स असतात, तर ते पण काम ह्याच्यामध्ये ह्या सदराखालीच मोडते. तर ह्या सगळ्या प्रकारच्या इच्छा वेगवेगळ्या ह्या येतात. ह्यांचे विषय म्हणजे काय, ह्या 3 गुणांचे, तर काम, क्रोध आणि लोभ. क्रोध म्हणजे काय, आपल्याला खूप राग येतो. आणि दुसरं म्हणजे काय, की आपल्याला खूप लोभ म्हणजे काय, ती गोष्ट हवी आहे अशी आपल्याला तीव्र इच्छा होणं, म्हणजे त्या तीव्र इच्छेचं रूपांतर म्हणजे सतत त्या विचारातच राहून ती कशी मिळवता येईल विचार करणं, म्हणजे ती त्याला लोभ असं म्हणतात किंवा ग्रीड असं म्हणतात. मग त्याच विचारात आपण राहतो. हे आपण 3 गुणांमध्ये बांधलेले असतो आणि त्यामुळं अशा पद्धतीनं हे त्या इंद्रिय, आपली जी इंद्रिय आहेत ती अशा पद्धतीने ह्या विषयांकडे आकर्षली जातात. आता आपण पुढे बघू. हा, मग आपली जी इंद्रिय आहेत ती ह्या सगळ्या विषयांकडे आकर्षली गेल्यामुळं काय होतं, की आपलं पतन होतं. मग हे व्हायचं नसेल किंवा होऊ द्यायचं नसेल तर आपण काय करायचं, तर श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप करायचा. म्हणजे काय, भगवान श्रीकृष्ण जेव्हा चैतन्य महाप्रभूंचा अवतार घेऊन आले 500 वर्षापूर्वी, तेव्हा त्यांनी सांगितलंय की ह्या कलियुगामध्ये मोक्षाचं म्हणजे मुक्ती मिळण्याचं म्हणजे काय, आपल्याला पुन्हा जीवन मरण ह्या चक्रामध्ये अडकायला नकोय. मग ह्यासाठी काय करायचं, तर एकमेव साधन, साधन म्हणजे काय, की एकमेव उपाय म्हणजे काय आहे, की म्हणजे साधन म्हणजे काय, तर आपल्याला जे साध्य करून देतं ते, म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट साध्य म्हणजे घडवून आणेल असं, म्हणजे काय, परमेश्वरांच्या पवित्र नामाचा जप आहे आणि मग तो करायचा. त्याच्याशिवाय इतर कोणताही मार्ग नाही, कोणताही मार्ग नाही. आपण तो श्लोकही अभ्यासला. तर अशा पद्धतीने आपण श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जर जप केला, म्हणजे हरिर नाम केवलम, हे हा श्लोक लक्षात ठेवायचा. हरिर नाम केवलम, हरिर नाम केवलम, कलियु नास्ति एव नास्ति एव नास्ति एव गतीर अन्यथा. गतीर अन्यथा म्हणजे ह्याच्याशिवाय दुसरा कुठला मार्गच नाहीये, या श्लोकाचा अर्थ असा होतो. मग आपण काय करायचं, तर श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप करायचा. आता आपण पुढे बघूया. हा, मग इथून आता वृत्ती कशा आहेत त्या ओळखा असं आपण म्हटलं. मग हा जो कावळा आहे तो कसा असतो, तो कुठल्याही घाणेरड्या ठिकाणी पण जातो, तसं तिथे जातो, तिथे काय असेल ते खातो, तिथं तिथे असं लोळतो, पण तिथे घाणेरड्या पाण्यात आपलं अंग पण स्वच्छ करतो, असा कावळा असतो. हा कावळ्याचा गुण आहे. हंस काय करतो, शुद्ध अशा छान तळ्यामध्ये पाणी जिथं स्थिर आहे तिथे राहतो. आणि तो काय करतो, हंसाचा गुणधर्म काय आहे, तर स्वच्छ जागेत तो राहतो आणि तिथलं फक्त त्याला समजा दूध आणि पाणी एकत्र करून दिलं तर तो पाणी बाजूला काढेल आणि दूध फक्त त्यातलं पितो. म्हणजेच काय, चांगल्या गोष्टी असतात त्या घेतो. मग हंस हा कसा आहे, तत्वगुण त्याच्यावरनं अनुभव करायला मिळतो आपल्याला. आणि ही जी मुंगी आहे डाकळी, ही काय करते, ती आपल्या पायामध्ये हातामध्ये जेवढं काही वेचता येतील तेवढे साखरेचे कोण जेवढे जास्त गोळा करता येतील तेवढे गोळा करते. आणि आपण पाहिली असेल पहा मुंग्यांची रांग, तर त्या आपल्या जेवढं पायामध्ये हातामध्ये गोळा करता येईल तेवढं सगळं गोळा करून ते घेऊन जात असतात आपल्या घरी. म्हणजेच काय, हे रजोगुणाचं लक्षण आहे, की जे काही मला सगळं मिळतंय ते सगळं घ्यायचं, अशा इच्छा आणि वासना आणि स्वार्थ कुणाला असतो, रजोगुणाच्या लोकांना. तर ह्या चित्रावरून आपण लक्षात ठेवूया, कावळा म्हणजे तमोगुण, आणखी ही मुंगी म्हणजे रजोगुण आहे आणि हंस म्हणजे काय आहे, सत्वगुण आहे. आपण पुढे बघूया.
हा, मग इथं सांगितलंय GIGO म्हणजे काय की गार्बेज इन आणि गार्बेज आउट. म्हणजे IT लोक जे असतात ते कॉम्प्युटरवर वरती जे ज्या कॉम्प्युटर संबंधी किंवा मॅथमॅटिक्स संबंधी जे काम करतात ते काय म्हणतात गार्बेज इन आणि गार्बेज आउट. म्हणजे इतकं पद्धतीचं तिकडं माहिती आहे की त्यांनी वाक्य सांगितले की द क्वालिटी ऑफ इन्फॉर्मेशन कमिंग आउट कॅनॉट बी बेटर दॅन द क्वालिटी ऑफ इन्फॉर्मेशन दॅट वेंट इन. म्हणजे अशा पद्धतीचं तिथं सतत काम सुरू असतं. म्हणजे काय की ह्या भौतिक जगामध्ये हे जे यंत्रांचं युग आहे किंवा डिजिटल युग आहे तर सतत एक जे येत असतं ते बाहेर पडतं त्यावेळेला म्हणजे मागचं आहे जे आपण ग्रहण केलेलं आहे ते आउटडेटेड होऊन जातं ज्ञान. म्हणजेच काय की हे विज्ञानानं जी प्रगती केलेली आहे आणि हे जे तंत्रज्ञान आपल्याला मिळालंय ह्यानं काय होतं की आपण मागच्या वेळेला जर बॉक्स टीव्ही घेतला होता तर आता स्क्रीनचा टीव्ही आला. म्हणजेच काय प्रगती. मग ते मागचं आउटडेटेड होऊन गेलं हो की नाही. आपण मागच्या वेळी साधं वॉच घातलं मागील 10 वर्षांपूर्वी, पण आता आपण काय घालतो तर आपण स्मार्ट वॉच घालतो. म्हणजे काय की मागची घड्याळ मग आउटडेटेड झाली किंवा आपण साधा अँड्रॉइड फोन वापरत होतो. मग आता आपण कसा वापरतो तर आयफोन वापरतो. म्हणजे गार्बेज इन म्हणजे ते आता बाहेर पडतंय ते पण असंच हे जग आहे गोष्टींचं असं यातून त्यांना सांगायचंय. मग आता आपण काय करायला पाहिजे ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. तर त्याची पुढची स्लाइड. हा, मग ह्या स्लाइड मध्ये काय सांगितलंय की ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की या स्लाइड मध्ये काय सांगितलं चित्रामध्ये आहे की गुड गुड इज गोइंग इन अँड गुड इज गोइंग आउट. म्हणजे काय की आपण काय करायचं भगवंतांच्या पवित्र नामाचा जपला, संकीर्तन ऐकलं, त्यानंतर श्रीकृष्ण विचार ऐकले, त्यांच्या कथा आल्या, विचार ऐकायचे काय वेगवेगळ्या ग्रंथातील उपदेश भगवद्गीता भागवतम वेगवेगळे ग्रंथ छोटे छोटे आहेत त्याच्यात उपदेश ऐकले तर काय होईल आपल्या कानातून श्रवण भक्तीद्वारे आतमध्ये आत्म्यापर्यंत चांगलेच विचार येतील आणि काय होईल आपल्या तोंडाने जेव्हा आपण सांगू इतरांना त्यावेळेला काय होईल आपण सुद्धा चांगले विचारच देऊ. म्हणजेच काय गुड इज गोइंग इन आणि गुड इज गोइंग आउट. म्हणजे आपण हे असं पद्धतीनं लक्षात ठेवायचं. GIGO म्हणजे काय तर गुड इज गोइंग इन अँड गुड स्टफ इज गोइंग आउट चा अर्थ आपल्याला कळायचा. हे कशामुळे होईल तर पवित्र नामामुळे होईल. भगवंतांचं पवित्र नाम ऐकलं म्हणजे काय केलं आपण भगवंतांचा संग केला म्हणजे भगवंतांची संगत केली. मग त्यामुळे काय होणार सगळ्या चांगल्या गोष्टी जेव्हा श्रीकृष्ण स्वतः येतील त्यांचा संग आपण करू त्यांचं नाव घेऊ तेव्हा त्यावेळेला काय होणार की प्रत्येक वेळेला त्यांचं जेव्हा जेव्हा नाव घेऊ तेव्हा तेव्हा त्यांची संगत मिळणार ते स्वतः उपस्थित असणार. त्यामुळे काय होणार त्यांचे पवित्र उपदेश आपल्याला ऐकायला मिळतील त्यांचे वेगवेगळे ग्रंथ अभ्यासायला मिळतील. अशा पद्धतीनं जेव्हा आपण श्रीकृष्णांना शरण जाऊ श्रद्धा ठेवू त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवू त्यावेळेला आपल्याला असं दिव्य ज्ञान श्रीकृष्णांचं मिळत जाणार की शरीर नसून आत्मा आहे. हे आपण कशातून शिकलो तर भगवद्गीतेतून शिकलो. ह्या पवित्र उपदेशातूनच तर आपण जाणू शकतो ना श्रीकृष्णांना त्यांच्या स्वरूपाला. मग अशा पद्धतीनं आपल्यापर्यंत सगळं आतमध्ये आपल्या जे येणार ते अत्यंत पवित्र असं ज्ञान चांगलं येणार आणि मग त्यामुळे काय होणार आपल्याकडून सुद्धा इतरांपर्यंत जे पोचणार ते कसं पोचणार तर असंच चांगलं चांगलं शुद्ध ज्ञान पोचणार. श्रीकृष्णांची विषयी माहिती पोचणार श्रीकृष्णांच्या विषयीची वेगवेगळी भजनं पोचणार विविध संकीर्तन आपण सांगणार इतरांना श्रीकृष्णांच्या कथा सांगू आपण भगवद्गीतेत काय अभ्यासलं हे सांगू. म्हणजे काय होणार गुड इज गोइंग इन आणि गुड इज गोइंग आउट. मग अशा पद्धतीनं आपण जेव्हा कर्म करायला लागतो त्यावेळेला ते भक्तियुक्त कर्म होणार आणि मग आपल्यावर श्रीकृष्णांची कृपा होणार. तर आपण पुढे बघूया. मग आपल्याला आनंद कशात आहे तर श्रीकृष्णांच्या पवित्र नामाच्या जपामध्ये. आणि हा आनंद कसा आहे तर कधीही न संपणारा आहे. कारण श्रीकृष्णांचं पवित्र नाम आपण घेतो म्हणजे काय करतो श्रीकृष्णांची आपण
संग करतो, त्यांची संगत करतो आणि त्यामुळे काय होतं की श्रीकृष्ण स्वतः येतात आणि जेव्हा श्रीकृष्ण स्वतः येतात तेव्हा श्रीकृष्ण म्हणजे काय परम आनंद आहे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणजे काय आपला परम मित्र आहेत, सर्वश्रेष्ठ असा मित्र आहेत आणि सर्वोच्च जेव्हा श्रीकृष्ण आपण असं फक्त नाम घेऊ पवित्र तेव्हा इतक्या सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि तो आनंद आपला कसा खरा आनंद जो म्हणतो आपण त्याला तो मिळणार आहे म्हणजे तो कधीही न संपणारा असणार आहे. जसा भौतिक गोष्टीतला आनंद आपला प्रत्येक वेळी संपतो ती गोष्टीचा उपभोग घेतला की तसं इथं बिलकुल नाही होणार. कारण इथं प्रत्यक्ष श्रीकृष्ण आपल्या सोबत असणार आहेत, त्यांचं नाव म्हणजे ते आहेत स्वतः उपस्थित असणार आहेत. त्यामुळं आपण काय करायचं त्यांच्या पवित्र नामाचा जप करायचा आणि तो कोणता आहे तर हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. मग हा आपण जप करायचा आणि आपण खरा आनंद मिळवायचा प्रयत्न करायचा आणि असे जेव्हा आपल्याकडून प्रयत्न होतील तेव्हा आपण ह्या भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या हळूहळू पलीकडे जायला लागू आणि मग आपण शुद्ध सत्वगुणात जाऊ. म्हणजे काय होऊ आपण श्रीकृष्णांचे शुद्ध भक्त होऊ आणि असे शुद्ध भक्त आपण बनलो की आपल्यावर श्रीकृष्णांची कृपा होणार, श्रीकृष्णांना आनंद होणार आपल्यामुळं आणि आपण भगवत धामाची प्राप्ती करू शकणार. आता आपण हे अभ्यासलं याच्यात कोणाला शंका आहे का? अनय, अनुष्का, प्रिया, सिमरन, सोहम कोण कोण आहे तिकडे? आता जी रेकॉर्डिंग